नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होमिओपॅथीमधली एक औषध पद्धती ज्याला बायोकेमिक मेडिसिन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच होमिओपॅथीमध्ये 12 क्षार पद्धतीच्या ज्या चपट्या पांढऱ्या गोळ्या असतात त्या काय आहेत, त्या कशापासून बनवतात, ते घेण्याची योग्य पद्धत काय आहे, ती कुठली औषधं आहेत, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्याप्रमाणे डॉक्टर सॅम्युअल हनीमॅन यांना होमिओपॅथीचे जनक असे संबोधले जाते, त्याचप्रमाणे बायोकेमिक सिस्टीम ऑफ मेडिसिनचे जर जनक असतील तर ते म्हणजे डॉक्टर सुशलर. डॉक्टर सुशलर हे एक बायोकेमिस्ट होते. त्यांनी होमिओपॅथीमध्येच या बायोकेमिक 12 टिश्यू रेमेडीजचा शोध लावला. या ज्या 12 टिश्यू रेमेडीज आहेत त्या मूळच्या 12 12 टिश्यू रेमेडीज आहेत. टिश्यू रेमेडीज म्हणजे या ज्या रेमेडीज आहेत त्या सेल्युलर किंवा सेल्युलर लेव्हलवर किंवा मॉलिक्युलर लेव्हलवर आपल्या शरीरामध्ये ऍक्ट होत असतात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट असतात, जसं की पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, नॅट्रम सॉल्ट्स आहेत. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स आहेत, त्या सॉल्ट्सची ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये कमतरता भासते सेल्युलर किंवा टिश्यू लेव्हलवरती, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये बरेच आजार निर्माण होतात. असं डॉक्टर सुशलर यांनी शोध लावला आणि त्या शोधाद्वारे त्यांनी 12 बेसिक 12 टिश्यू रेमेडीज शोधल्या. पुन्हा पुढे जाऊन त्या टिश्यू रेमेडीचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तयार झाले 1 to 28 नंबर्स. जसं की बायोकेमिक नंबर 7 म्हटलं की ते डायबिटीजसाठी दिलं जातं. बायोकेमिक नंबर 19 म्हटलं की ते जॉइंट अँड मसल पेनसाठी दिलं जातं. बायोकेमिक नंबर 25 म्हटलं की ते ॲसिडिटी, फ्लॅच्युलन्स आणि इंडायजेशनसाठी दिलं जातं. मग आता तुम्ही म्हणाल हे तर किती सोपं आहे. अ, हे कॉम्बिनेशन ठरलेले आहेत, की बाबा या गोष्टींना हे औषध दिलं, की ते बरं होतं. तर ते तसं नाही. मुळात बायोकेमिक कॉम्बिनेशन हे तुमच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटला कॉम्प्लिमेंट करतं, असिस्ट करतं. फक्त बायोकेमिक कॉम्बिनेशन्सवरती तुम्ही डिपेंडंट राहू शकत नाही. म्हणजे बायोकेमिक कॉम्बिनेशन्स हे ट्रॅच्युरेशन पद्धतीने बनवले जातात. त्याच्या ज्या बनवण्याची पद्धत आहे ती 1:9 रेशोमध्ये आहे. म्हणजे 1 ग्रॅम जर तुम्ही नॅट्रम मूर बनवत आहात, तर नॅट्रम म्हणजे सॉल्ट तुम्ही 1 ग्रॅम मध्ये घेणार आहात आणि 9 ग्रॅम मध्ये तुम्ही शुगर ऑफ मिल्क घेऊन ती ट्रॅच्युरेट करून ते पोटेन्सीमध्ये बनवलं जातं. 3x, 6x, 12x असं 200x पर्यंत या बायोकेमिक कॉम्बिनेशनच्या रेमेडीज किंवा 12 टिश्यू रेमेडीज ह्या वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात. निश्चितपणे मदर टिंचरपेक्षा या बायोकेमिक कॉम्बिनेशन्सचे जे मेडिसिन्स असतात, ते जास्ती प्रमाणात पोटंटाइज केले जातात आणि ते सेल्युलर आणि मॉलिक्युलर लेव्हलवरती आपल्या शरीरामध्ये ॲक्ट होतात. आपल्या शरीरात जी कमतरता आहे आणि कमतरतेमुळे निर्माण होणारे जे आजार आहेत, ती कमतरता भरून काढण्यासाठी आणि त्या आजारांना बरं करण्यासाठी या औषधांचा भरपूर फायदा होतो. परंतु त्याच्यासोबत होमिओपॅथिक मेडिसिन देणं, कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सी पोटेन्सी मधले जे मेडिसिन्स आहेत, त्याने जेवढ्या प्रमाणात व्हायटल फोर्स रेज होतो, तेवढा बायोकेमिक कॉम्बिनेशन्सनी होत नाही. निश्चितपणे बायोकेमिक कॉम्बिनेशन्स हे होमिओपॅथिक ट्रीटमेंटला कॉम्प्लिमेंट करतात. खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने पेशंटला रिझल्ट देण्यासाठी त्यांचा फायदा होतो. परंतु फक्त बायोकेमिक मेडिसिन्सवरती तुम्ही डिपेंड राहू शकत नाही. आता आपण बघूयात की मूळच्या या 12 टिश्यू रेमेडीज कोणकोणत्या आहेत. तर त्याच्यामध्ये कॅल्केरिया ग्रुप आहे, नॅट्रम ग्रुप आहे, काली ग्रुप आहे. तर कॅल्केरिया मध्ये बेसिक कॅल्केरिया फॉस, कॅल्केरिया फ्लोर, कॅल्केरिया सल्फ हे मेडिसिन्स येतात बायोकेमिक. त्याच्यानंतर नॅट्रम मध्ये नॅट्रम फॉस, नॅट्रम सल्फ, नॅट्रम मूर हे मेडिसिन्स येतात. काली ग्रुपमध्ये सुद्धा काली फॉस, काली सल्फ, काली मूर हे मेडिसिन्स येतात आणि सिंगल मेडिसिन्सच्या ग्रुपमध्ये सिलिशिया, मॅकफॉस आणि फेरमफॉस. मॅकफॉस, फेरमफॉस आणि सिलिशिया हे 3 औषध येतात. म्हणजे असे टोटल 3 ग्रुपचे 9 आणि हे सिंगल 3 मेडिसिन्स असे 12 बेसिक टिश्यू रेमेडीज
या बायोकेमिक मेडिसिन्समध्ये अवेलेबल आहेत आणि पुढे जाऊन मग ह्या बायोकेमिक मेडिसिन्सचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तयार केले जातात. ते 1 ते 28 नंबरपर्यंत आहेत. ते वेगवेगळ्या आजारांसाठी त्याचे नंबर ठरलेले आहेत. जसं की मी मगाशी सांगितलं तुम्हाला बायोकेमिक 7 म्हणजे डायबिटीजसाठी दिलं जातं. तर ते कॉम्प्लिमेंट करतात होमिओपॅथिक मेडिसिन्सना. यापुढे आपण आपल्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या बायो कॉम्बिनेशन्स संदर्भात सुद्धा चर्चा करणार आहोत. कुठलं बायो कॉम्बिनेशन कुठल्या आजारासाठी दिलं जातं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर बायोकेमिक कॉम्बिनेशन्स हे डॉक्टर सुशलर यांनी होमिओपॅथीमध्ये निर्माण केलेलं एक वरदान आहे पेशंटसाठी आणि त्याचा निश्चितपणे पेशंटला फायदा होतो. ते कसं घ्यायचं? ते अडल्टचा जो डोस आहे तो 4 गोळ्या दिवसातून 3 वेळा घ्यायच्या आहेत अडल्टसाठी आणि 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा लहान मुलांसाठी द्यायच्या आहेत. त्या चोखून खायच्या आहेत. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोळ्या तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायच्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला बायोकेमिक मेडिसिन्सचा समजला असेल अशी अपेक्षा आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि या संदर्भात तुम्हाला काही तक्रारी असतील, माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करायची असेल, तुम्हाला होमिओपॅथिक औषधं घ्यायची असतील तुमच्या काही तक्रारींसाठी, तर माझा WhatsApp नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमची फ्री अपॉइंटमेंट बुक करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.